कॅरेक्टरवर बरंच काम केलं गेलं आणि पहिला म्हणजे लुक, कारण पिरियड फिल्म असेल तर तुम्हाला पहिला लुक त्याच्यात वर्कआउट करावा लागतो आणि त्याप्रमाणे आदित्य, पूर्णिमा आणि सगळे जे क्रिएटिव्ह टीम आहे सगळ्यांनी मिळून त्या लुकवरती काम केलं आणि मग ही हेअरस्टाईल आणि हे कपडे असं प्लॅन आउट करून लॉक केलं आणि त्यानंतर शूट केलं. म्हणजे आधी खूप ट्रायल्स अँड एरर्स झाले की असं करायचं का तसं करायचं, काय सुटेबल होईल आणि मग कोकणी दिसेल आणि अशा टाईपचे त्या काळाची दिसेल. कारण हे कॅरेक्टर बेसिकली फक्त कोकणी असं नाही आहे, थोडीशी रंगीन कॅरेक्टर आहे, म्हणजे कलरफुल आहे. तिला फिल्म्स पाहायला आवडतात, ती जुन्या जमान्यातल्या हिरोईनसारखी राहायला तिला आवडतं, तिला तिच्या दागिन्यांचा शौक आहे, तिला काही पडली नाही आहे दुनियादारीची काही हे काय म्हणतात नवरा असू दे मुलगा असू दे, तिला तिच्या दागिन्यांमध्ये इंटरेस्ट आहे आणि तिने छान दिसलं पाहिजे हा तिचा इंटरेस्ट आहे. प्रत्येक सिच्युएशनला तिचं रिॲक्शनही तशाच असतात की काही पण वाईट घडलं तरी अरे हो माझे दागिने घातले नाहीत चांगले म्हणून असं घडलं का, असं म्हणजे त्याच कनेक्शनमधूनच मी त्या स्पेसमध्येच वावरते ह्या सिनेमामध्ये. नार्बाच्या विरोधात म्हणजे माझ्या नवऱ्याने असं काही कमिटमेंट केलेलं असतं नार्बाला की त्यामुळे आमचेच पैसे जात असतात आणि नॅचरली मग माझे जर दागिने पण गेले तर मला तर ते सहन होणार नाही, म्हणून शेवटी नार्बा मरू दे म्हणून मी पूजा घालते, असं ते कॅरेक्टर आहे. हा एकदम फ्रेश, कलरफुल आणि सिच्युएशनल कॉमेडीचा सिनेमा आहे. इनफॅक्ट जेव्हा त्याने मला स्टोरी नरेट केली होती तेव्हाच मी म्हटलं अरे तर मालगुडी डेज टाईपचा सिनेमा वाटतोय. तर हो आपली ट्रीटमेंट पण तशीच असणार आहे की कोकणातली आणि शांत वगैरे, जास्त वर्दळणे गाड्याने पिरियड असल्यामुळे सगळं वेगळंच लुक येतो. तर ॲक्च्युली तसाच लुक येत आहे आणि त्यात पण कसं एक कॉमेडी फ्लेवर असते प्रत्येक सिच्युएशनला, तसं ह्या सिनेमात घडत जातं. पूर्ण शूटिंग शेड्यूलमध्ये मला एक तर ह्याची फोटोग्राफी फार आवडली आणि मेकिंग म्हणजे फिल्म फार्म जे मेकर्स आहेत, नानूभाई मेकर्स आहेत, त्यांनी इतका प्रोडक्शन व्हॅल्यू रिच ठेवली आहे सिनेमाची. म्हणजे गरिबी असेल तरी ती व्यवस्थित दाखवली आहे, असं एकदम आलतू फालतू गोष्ट नाही आहे, कशातही कॉम्प्रोमाइज नव्हती. मेकिंग प्रोडक्शन व्हॅल्यू सॉलिड आहे या सिनेमाची. तर ते बघायला पण एक ग्रेंजर येतं, लोकांना आनंद वाटतो, काही बघितल्याचं समाधान होतं, तसं हा सिनेमा आहे.